नमस्कार, मी एकता लाईफ ऑफ मॉम चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। लहान मुलं अनेकदा पालेभाजी खायचा कंटाळा करतात आणि म्हणून मम्मींना वेगवेगळ्या युक्त्या वापरून त्यांच्या आहारात पालेभाजी समाविष्ट करावी लागते। आजची ही रेसिपी त्यापैकीच एक आहे। पौष्टिक चवळी माठ आणि पनीर वापरून आज आपण करणार आहोत एक हेल्दी पराठा, जो मुलं सुद्धा अगदी आवडीनं खातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी इथे गव्हाचं पीठ थोडं मळून घेते। जसं नेहमी आपण पराठ्यासाठी पीठ मळतो तसंच मी पीठ मळून घेतलं। असं मऊ असं पीठ मळून झाल्यानंतर आता ते आपण 10 मिनिटं रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊया आणि तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊया। आता इथे मी चवळी माठाची ताजी पानं घेतलेली आहेत। एक कांदा, थोडंसं पनीर, आल्याचा तुकडा आणि मिरची, हे सर्व आपण बारीक कापून घेऊया। इथे मी चॉपरचा वापर करते, तुम्ही सुरीनेही कापू शकता। या पराठ्यामध्ये मी चवळी माठाच्या पानांचा उपयोग केलाय। तुम्हाला जर दुसरी पालेभाजी आवडत असेल तर तुम्ही तीही पालेभाजी इथे घेऊ शकता, पण आपण नेहमीच पालक, मेथी यांचे पराठे तर खातोच। तुम्ही हा एकदा चवळी माठाच्या पानांचा पराठा सुद्धा बनवून बघा। माठाच्या लुसलुशीत पानांचा पौष्टिकपणा आणि पनीर यांचा अप्रतिम संगम पराठ्याला अगदी खास बनवतो। आता इथे मी पनीर ही किसणीवर बारीक असा किसून घेतला। आता कढईमध्ये बटरचा तुकडा घातला। बटर विरघळल्यानंतर त्यात हळद, धनेपूड, चाट मसाला, गरम मसाला, आमचूर पावडर हे सर्व घातलं। त्यात लाल तिखट घातलं, मीठ घातलं आणि छान बटरमध्ये परतून घेतलं। आता हे सर्व आपण पनीरमध्ये काढून घेऊया। आता यामध्ये आपण चिरून घेतलेल्या सर्व भाज्या घालून घेऊया आणि छान एकजीव करून घेऊ। बटरची फोडणी दिल्यामुळे मसाल्यांचा कच्चेपणा निघून जातो आणि पराठ्याचा सुद्धा स्वाद वाढण्यासाठी मदत होते। आता आपण जे कणिक मळून घेतलं होतं त्यामधून छोटासा गोळा काढून घेऊ आणि तो पातळ असा लाटून घेऊ। तुम्हाला जेवढं पातळ लाटता येईल तेवढं पातळ तुम्ही हा लाटून घ्या। आता आपण त्यावर सारण घालून घेऊ। हे सारण मी त्रिकोणी आकारात घालून घेते, कारण मला त्रिकोणी आकाराचा पराठा बनवायचा आहे। तुम्ही हव्या त्या आकाराचा बनवू शकता, पण मुलांना वेगवेगळ्या आकारचे पराठे खायला छान वाटतं, गंमत वाटते, म्हणून मी इथे त्रिकोणी आकारातला पराठा बनवते। सारण त्याच्यावर घालून घेतल्यावर तिन्ही बाजूनी मी तो पराठा बंद करून घेतला। आता आपण तो तव्यावर भाजूया। अशा प्रकारे पराठा केल्यामुळे तो फाटतही नाही आणि फुगण्यासाठीही मदत होते। आता आपण दोन्ही बाजूने पराठ्याला छान असं भाजून घेऊया। इथे मी पराठ्यावर थोडंसं बटर लावते, तुम्ही तूप किंवा बटर काहीही वापरू शकता। दुसऱ्या बाजूनेही मी पलटून घेतलं आणि बटर लावून घेतलं। तुम्ही पाहू शकता टम्म असा पराठा फुगलेला आहे आणि तो खायलाही तेवढाच स्वादिष्ट असा लागतो। खरपूस असा भाजून घेतल्यानंतर मी तो काढून घेतला। आता मी अजून एक पोळी लाटते आणि आता चौकोनी आकाराचा पराठा मी करणार आहे। हे पहा, पातळ अशी पोळी लाटून घेतली, त्यावर सारण घेतलं आणि ते व्यवस्थित पराठ्याला लावून घेतलं। आता सर्व बाजूने मी तो पराठा बंद करून घेणार आहे। हा अशा प्रकारे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये पराठा हा बनवू शकता। आता हाही दोन्ही बाजूने आपण खरपूस असा भाजून घेऊया।
हा बघा, हा अशा प्रकारे. मम्मीची ही स्पेशल ट्रिक वापरा आणि मुलांच्या पोटात पालेभाजी सहज पोचवा. स्वादिष्ट एवढा की मुलं अजून एक दे ना असं म्हणून मागतील. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.